श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी। नागपंचमीला बऱ्याच भागामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। त्यातील आज आपण कोकणातील पारंपरिक पदार्थ बनवतोय, तो म्हणजे पातोळी। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। साहित्य बघूया। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। आपण जे मोदक बनवतो ना तेच पीठ घ्यायचं आहे। 1 वाटी गूळ घेतला, 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आणि तूप घेतलं आहे। आवश्यकतेनुसार तूप आपण वापरणार आहे। गॅसवर आता पॅन ठेवला, पॅन छान गरम झाला। 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे। तुपामध्ये 1 मिनिटभर छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेला 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा। आपल्याला हे समप्रमाण घ्यायचं आहे। गूळ आपल्याला खोबऱ्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये आपण 2 ते 3 चमचे पाणी टाकणार आहे। गूळ वितळण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। तुम्ही याऐवजी ओलं खोबरंही घेतलं तरी चालतं। माझ्याकडं ओलं नारळ नव्हतं, त्यामुळे मी इथे सुकं खोबरं वापरलं आहे। गूळ आपला छान वितळला आहे। संपूर्ण यामधलं पाणी कोरडं होऊ द्यायचं आहे। या स्टेजवर आता गॅस बंद करूया। मिश्रण आपलं छान तयार झालं आहे। उकड करायची आहे। गॅसवर कढई ठेवली, 1 वाटी पाणी टाकलं आहे। चिमूटभर मीठ टाकायचं, अर्धा चमचा साखर टाकायची, 1 चमचा साजूक तूप टाकायचं। पाण्याला छान उकळी आणायची आहे, मिक्स करून घ्यायचं। पाण्याला छान उकळी आली आहे। 1 वाटी आपण जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करायचंय पाण्यामध्ये। आपल्याला याची छान अशी उकड करून घ्यायची आहे। तुम्हाला जर हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडंसं गरम करून पाणी टाकलं तरी चालतं। छान मिक्स झालं आहे। झाकण ठेवायचं, 1-2-3 मिनिटं वाफ काढून घ्यायची। 2 ते 3 मिनिटांनंतर वाफ छान काढली आहे, छान शिजलं आहे। पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। हे पीठ आता जास्त गरम आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं। त्यानंतर आपण याला छान मळून घेणार आहे। पीठ आता थोडं कोमट झालं, हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। थोडंसं कोमट असतानाच आपण हे पीठ मळून घेणार आहे। हाताला थोडं पाणी लावायचं आणि छान मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं छान मळून झालं। पीठ बघू शकता, अगदी कापसासारखं मऊ आणि कलर बघू शकता छान तयार झाला आहे। आपलं सारणही आता छान थंड झालं, बघू शकता मस्त तयार झालं आहे। एका वाटीमध्ये थोडंसं तूप घेतलंय, हाताला तूप लावून घ्यायचं आणि गोळा घ्यायचा, हातावर छान मळून घ्यायचं आहे। त्या पिठाची अशी 1 वाटी तयार करायची। आपल्याला त्यामध्ये सारण भरायचंय, हातावर असं थोडंसं थापून घ्यायचं। ह्या पातोळ्या हळदीच्या पानावर किंवा केळीच्या पानावर तयार केलेल्या जातात। माझ्याकडं हळदीचं पान नव्हतं, त्यामुळे मी हे हातावरच थापून घेणार आहे। छान अशी थापून घ्यायची आणि 1 चमचा सारण टाकून घ्यायचं एका साईडला आणि फोल्ड करायचं। त्याच्या कडा पूर्ण दाबून घ्यायच्या आहे। तुम्ही याला डिझाईनही करू शकता। मी अशा दाबून घेतल्या आहे। ह्या पातोळ्या पानावर तयार केल्या ना मस्त अशा तयार होतात, अजिबात फुटत नाही। सर्व कडा मी इथे दाबून घेतल्या। ह्या पद्धतीने पातोळी तयार करायची आहे। खूप छान लागते, खूप टेस्टी लागते। मी इथे 1 चाळणी घेतली आहे, त्याला तूप लावून घ्यायचं। तयार केलेल्या पातोळ्या चाळणीमध्ये ठेवायच्या आहे। मी इथे 7 पातोळ्या तयार करून घेतल्या। कढईमध्ये पाणी छान गरम झालं आहे। चाळणी ठेवायची, त्यावर 1-1 केसर टाकून घ्यायची आहे। असली तर टाका, नाही नसली तरी काही हरकत नाही। सर्व पातोळ्यांवर मी इथे केसर लावून घेतली। झाकण ठेवायचं, 1-10 मिनिटं याला कमी गॅसवर
स्टीम करून घ्यायचं, वाफवून घ्यायचं आहे. एक पातोळी फुटली आहे. बघू शकता मस्त अशा पातोळ्या तयार झाल्या आहे. हा पदार्थ कोकणामध्ये नागपंचमीला आवर्जून केला जातो. या पातोळ्यांची टेस्ट अगदी मोदकासारखी असते, खूप छान लागतं. सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत.